नमस्कार मैत्रिणींनो, एवढ्या या महिन्याभरात तुम्ही काही नवीन खरेदी केली का? स्पेशली तुमच्या किचनसाठी केली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आता विचारायचं कारण असं की आपल्याला सतत नवीन नवीन गोष्टी लागत असतात आणि आपल्याला जमेल तशा आपण त्या खरेदीही करत असतो. पण ती वस्तू खरेदी केल्यानंतर आपण ती ठेवायची कुठे हा प्रश्न मात्र आपल्याला नक्कीच पडतो. कारण आधी फक्त ती वस्तू हवी एवढाच विचार आपल्या डोक्यात असतो, पण ती घरात आल्यानंतर ठेवायचे कुठे याचा विचारच केलेला नसतो. मग काय होतं, हळूहळू हळूहळू आपल्या घरातला पसारा वाढत जातो आणि मग आपलं घर अस्ताव्यस्त दिसायला लागतं. मग आता हेच घर आपलं स्पेशली आज मी किचन विषयी बोलणार आहे. अस्ताव्यस्त दिसू नये यासाठी काही ऑर्गनायझर्सची गरज आपल्याला नेहमीच भासत असते. मग त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये असेच काहीसे युनिक ऑर्गनायझर्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, जे आपल्या घरातला होणारा हा पसारा आटोक्यात ठेवण्यासाठी आपल्याला मदत करतात. तर चला मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हाला तर माहितीच आहे, माझं पॅरलल किचन आहे. त्यातली एक साईड मी फक्त कुकिंगसाठी वापरते आणि ही जी दुसरी साईड आहे ती फक्त अप्लायन्सेससाठी वापरते. पण काय झालंय, या सगळ्या अप्लायन्सेसमुळे माझ्या किचन ओट्यावरती पूर्ण पसारा दिसू लागलाय आणि मग आता मला एका ऑर्गनायझरची गरज भासतीये. आता जिथे गरज तिथे खरेदी याप्रमाणे हा सगळा पसारा आटोक्यात ठेवण्यासाठी मी एक ऑर्गनायझर मागवलाय. असा वेगवेगळ्या पार्ट्समध्ये हा ऑर्गनायझर मला रिसीव्ह झाला. त्याच्याबरोबर असं एक पॅम्पलेट मिळालं होतं, ज्यावरती डायग्रॅमसह संपूर्ण माहिती दिलेली होती की हे सगळे पार्ट्स कसे जोडायचे. त्यामुळे अगदी इझिली काही मिनिटातच हा ऑर्गनायझर व्यवस्थित असेंबल झाला. आता याची खासियत म्हणजे आपल्याला हवा तसा हा ऑर्गनायझर एक्सटेंड करता येतो. जास्त जागा असेल तर जास्ती एक्सटेंड करा, कमी असेल तर कमी. आधी माझा हा ओव्हन असा फ्रीज शेजारीच होता, पण नंतर मी किचन ओट्याच्या त्या साईडला या ओव्हनसाठी जागा करून घेतली. त्यामुळे तिथे बरोबर हा ओव्हन माझा फिक्स झाला. तरीही राहिलेले अप्लायन्सेस खूप जागा घेत होते आणि ते मला कमी जागेत बसवायचे होते. तर आता हा जो ऑर्गनायझर आहे तो मी इथे ठेवणार आहे आणि त्यावरती हे शेजारी जी काही तुम्हाला अप्लायन्सेसची गर्दी दिसतीये ती सगळी यावरती ठेवणार आहे, म्हणजे इथे मला जागा रिकामी होईल. आता तुम्हाला असंही वाटत असेल की एवढे सगळे अप्लायन्सेसची गर्दी का आहे तुझ्याकडे? तर खरं सांगायचं तर आपल्याकडे जर एखादी गोष्ट असेल ना तर ती आपल्याला वापरायची इच्छा होते. म्हणजे आता हे सगळेच जे अप्लायन्सेस आहेत ते मी घेतलेले नाहीयेत. काही अप्लायन्सेस मला गिफ्ट मिळालेले आहेत आणि यातले काही मात्र मी घेतलेले आहेत. आता इथे असणाऱ्या सगळ्या अप्लायन्सेसचा एक वेगळा उपयोग आहे आणि ते मला वेळोवेळी उपयोगी पडतात. त्यामुळे जे माझ्या उपयोगाचे अप्लायन्सेस आहेत ते मी सगळे वापरते. तर पहा, या ऑर्गनायझरमध्ये बरेचसे अप्लायन्सेस थोडे खाली थोडे वर असे व्यवस्थित बसले आणि बरीचशी जागा इथे रिकामी राहिली. यालाच शेजारी असे हुक्स देखील आहेत. तर अगदी रेग्युलर लागणाऱ्या ज्या वस्तू असतात त्या आपण इथे हँग करू शकतो. खरं तर हे मायक्रोवेव्ह ओव्हन स्टँड आहे, पण मी माझ्या ओव्हनला दुसरीकडे जागा केलेली आहे, त्यामुळे इथे मी वेगळे अप्लायन्सेस ठेवलेले आहेत. पण व्हॉटएव्हर, तुम्ही हवा तसा या ऑर्गनायझरचा उपयोग करू शकता. तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल तर वेल अँड गुड. त्यावरती देखील अशा पद्धतीने हा ओव्हन खाली बसेल आणि त्यावरती सगळे अप्लायन्सेस बसतील. आणि नसेल तर तुम्हाला अगदी हवा तिथे तुम्ही या ऑर्गनायझरचा उपयोग करू शकता. बऱ्याचशा घरांमध्ये सिंक एरिया हा सतत अस्ताव्यस्त दिसत असतो. माझंही पहिल्यांदा असंच असायचं. म्हणजे हे जे काही क्लीनर्स सगळे आहेत किंवा घासणी असेल किंवा जे काही भांडी घासताना लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या माझ्या अशाच इथे खाली पडलेल्या असायच्या. मागे मी एक तुमच्याबरोबर ऑर्गनायझर सुद्धा शेअर केला होता, ज्याला ते सक्शन हुक्स होते. तो थोड्या दिवस मी वापरला, पण नंतर त्यातलं सक्शन हळूहळू कमी व्हायला लागलं आणि तो सारखा खाली पडायला लागला. त्यामुळे शेवटी तो पुन्हा सक्शन हुक असणारा ऑर्गनायझर मी घेतला नाही, पण त्याऐवजी दुसरा ऑर्गनायझर मी घेतला, तो म्हणजे हा. तर हा ऑर्गनायझर देखील तुम्ही बऱ्याचशा माझ्या व्हिडिओजमध्ये आधी देखील पाहिलं असेल. तर पहा, हा एक असा ऑर्गनायझर आहे ज्याला सेल्फ अडेसिव्ह हुक्स आहेत. पहा, तुम्हाला जवळूनही दाखवते. आता हा ॲक्च्युली या हुक्समध्ये टाईट बसलेला आहे, त्यामुळे मला तो काढता येत नाहीये, पण तुम्हाला इथूनही दिसत असेल. तर याला असे हुक्स आहेत आणि खूप छान हेवी ऑर्गनायझर आहे हा. खाली देखील याला असे हुक्स आहेत. म्हणजे असे काही आपले जे वायपर असेल किंवा असा छोटासा ब्रश असेल, आपले हँड ग्लोव्ज असतील, ते असे हँग करण्यासाठी.
आणि हे जे काही खाली असणारं जे आपलं सामान आहे ना, ते अगदी व्यवस्थित या ऑर्गनायझरमध्ये इथे बसतं. म्हणजे अगदी आटोपशीर असा, म्हणजे माझ्या आता हा फ्लोअर क्लीनर आहे, हा डिश डिटर्जंट आहे आणि हा देखील एक क्लीनर आहे. तर एवढ्याच गोष्टी मला लागतात. तर रोज भांडी घासण्यासाठी किंवा किचन ओटा वगैरे पुसण्यासाठी. तर या सगळ्या गोष्टी माझ्या इथे बसतात. आता हा ऑर्गनायझर इथे लावल्यानंतर मला पुन्हा एक प्रश्न पडला होता, की घासणी म्हणजे आपले जे स्क्रबर असतो, तो ठेवायचा कुठे? कारण की इथे तर कुठेच जागा राहिली नाही. मग तो पुन्हा खाली पडणार आणि खाली कुठल्यातरी बॉक्समध्ये ठेवलं, त्याला हवा लागणार नाही, पुन्हा त्या घासणीचा वास येणार. तर त्यामुळे माझ्याकडे हा ऑर्गनायझर ऑलरेडी होता. याला पहा, अशी जाळी आहे, याला सगळ्या बाजूनी अशी जाळी आहे आणि हा ऑर्गनायझर इथे अडकवला की तो बरोबर असा तिरका बसतो. मग आता काय होतं, याच्यामध्ये माझ्या ज्या सगळ्या ज्या घासण्या आहेत त्या मी या सगळ्या ठेवते. एखादा ब्रश असतो, आपल्याला मिक्सर वगैरे घासायला लागतो, तो आहे. पुन्हा सिंक घासण्यासाठी असा छोटासा ब्रश आहे. तर हे जे काही ओलं होणारं सारखं सारखं होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या मी सगळ्या यामध्ये ठेवते. आता पहा, ही घासणी आहे, यातला मी पाण्यामध्ये भिजवते थोडंसं आणि अशी ओली घासणीच यामध्ये ठेवते. तर पहा, तुम्हाला दिसेल की याच्यामधून हे सगळं असं पाणी खाली पडतं. त्यामुळे कधीही घासणी ठेवली तर यातलं हळूहळू सगळं पाणी खाली निथळून येतं आणि ती घासणी सुद्धा फायनली सुकून जाते. त्यामुळे हा जो आहे वरचा जो सिंक एरिया आहे ना, तो माझा एकदम छानपैकी या 2 ऑर्गनायझरमुळे ऑर्गनाइज झालेला आहे. अजिबात मेसी दिसत नाही. आता सिंकच्या वरचा एरिया तर माझा सगळा व्यवस्थित ऑर्गनाइज झाला, पण इथे खालचा एरिया म्हणजे खरं तर माझी एक स्टोअर रूमच होती. सगळे क्लीनर्स किंवा अगदी नको असणाऱ्या काही गोष्टी अशाच याच्यामध्ये ठेवल्या जायच्या आणि हा एरिया पूर्ण मेसी व्हायचा. खरं तर असा पसारा असेल तर तिथली स्वच्छता देखील आपल्याला करता येत नाही. त्यामुळे ऑर्गनायझर हे हवेतच. सेट ऑफ 2 मध्ये हा ऑर्गनायझर मला मिळालेला आहे आणि याबरोबरच असा एक पॅम्पलेट आहे, त्याच्यावरती पहा पुन्हा डायग्रामसह सविस्तर दिलेलं होतं की हे कसे असेंबल करायचे. तर आता यामध्ये आपण या सगळ्या वस्तू ऑर्गनाइज करूयात, म्हणजे पहा, हा एरिया सुद्धा अगदी छान सुटसुटीत दिसेल. सिंक खालचा एरिया शक्यतो स्टोरेजच असतो, पण हे स्टोरेज सुद्धा व्यवस्थित ऑर्गनाइज करणं गरजेचं असतं. नाहीतर खाली कधी कधी सिंकचं पाणी येतं आणि ते जे खाली आउटलेट असतो त्याच्यातून बराचसा वास येतो, झुरळ होतात. त्यामुळे हा एरिया स्वच्छ राहिलाच पाहिजे. तर पहा, असे 2 ऑर्गनायझर मी दोन्ही साईडला ठेवलेले आहेत आणि जे काही सगळे क्लीनर्स असतील किंवा इतर काही माझं सामान असेल जे मी इथे पूर्वी ठेवायचे असंच खालीच, ते सगळं या ऑर्गनायझरमध्ये अगदी व्यवस्थित बसलेलं आहे. या ऑर्गनायझरचं खालचं सेक्शन म्हणजे असा एक ड्रॉवर आहे जो आपण पुढे ओढू शकतो आणि पाठीमागचे जे काही क्लीनर्स वगैरे ठेवलेले आहेत ते व्यवस्थित आपल्याला ऍक्सेस करता येतात. तर पहा, या ऑर्गनायझरच्या मदतीनं हा सिंक एरिया देखील अगदी व्यवस्थित ऑर्गनाइज झाला. कुठेही पसारा दिसत नाहीये. व्यवस्थित सगळे आपले ऑर्गनायझर्स बसलेत. एका साईडला जरी तुमच्याकडे दोन्ही ऑर्गनायझर्स बसायची जागा असेल तर हे दोन्ही तुम्ही शेजारी शेजारी एका साईडला ठेवू शकता आणि अजून जागा रिकामी होईल. तर एवढा छान व्यवस्थित असा सिंक ऑर्गनाइज करण्यासाठीचा हा ऑर्गनायझर आहे. तुम्हाला आवडला असेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. कटलरी ऑर्गनाइज करण्यासाठी खूप वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गनायझर्स मिळतात. मी तुम्हाला इकडे काही फोटोज दाखवते. तर असे वेगवेगळे ऑर्गनायझर्स आपल्याला मिळतात, पण सगळे ऑर्गनायझर्स हे ओपन ऑर्गनायझर्स असतात. आणि काय होतं मग हे ऑर्गनायझर्स आपल्याला कुठेतरी एखाद्या शेल्फमध्ये ठेवावे लागतात. बाहेर ठेवलं तर संध्याकाळी लाईट घालवली की सगळे झुरळ त्याच्यावरून फिरतात, धूळ बसते आणि दुसऱ्या दिवशी आपण पुन्हा तेच कटलरी वापरतो. तर त्यामुळे मी एखाद्या अशा क्लोज्ड कटलरी ऑर्गनायझरच्या शोधात होते आणि तो मला मिळाला. तर हा आहे माझा हा कटलरी ऑर्गनायझर. तर पहा, याला वरती अशी कॅप आहे. त्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची ही कटलरी बसते. जसं की मी याच्यामध्ये सीझर्स ठेवलेले आहेत, नाईफ सुरी आहे, फॉर्क आहेत, चमचे आहेत. तर असे वेगवेगळ्या प्रकारची कटलरी आपल्याला याच्यामध्ये बसते. या स्टँडला पहा, आतमध्ये अशी एक जाळी आहे आणि ही जाळी आपण अशी सेपरेट करू शकतो आणि त्याला बाहेरून आणखी एक बॉक्स आहे. म्हणजे काय, आपण जरी ओली कटलरी, ओले चमचे किंवा सुरी वगैरे ओलं काही कटलरी याच्यामध्ये ठेवली तरी देखील ते पाणी निथळून सगळं या खालच्या बॉक्समध्ये कलेक्ट होतं. आधी माझ्याकडे असं ओपन स्टँड होतं, त्यामुळे मला हे चमचे, सुरी वगैरे सगळं काही नेहमी धुवून घ्यावं लागायचं. पण आता हे क्लोज्ड आहे त्यामुळे सारखं सारखं मला धुवून घ्यावं लागत नाही आणि पहा, असा दिसायलाही हा बॉक्स आपल्या किचन ओट्यावरती खूप छान दिसतो. आता किचन ऑर्गनायझेशन मध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंटेनर्स. तर आता माझ्याकडे बरेचसे ग्लास कंटेनर्स आहेत. मी ग्लास कंटेनर मोस्टली वापरते, पण याचा प्रॉब्लेम काय येतो माहिती आहे ना,
की ग्लास कंटेनरमध्ये सेक्शन कंटेनर नसतात, जे आपल्याला प्लास्टिक कंटेनरमध्ये मिळतात. म्हणजे मला ते असे जे सेक्शन कंटेनर असतात, पहा आता हा सुद्धा याला असे 2 सेक्शन्स आहेत, इकडे एक आणि इकडे एक. तर हा एक कंटेनर आहे सेक्शन कंटेनर, आणि हा याला तर 4 सेक्शन्स आहेत. हा मी तुम्हाला आधीही दाखवला होता. तर पहा याला तर 4 सेक्शन्स आहेत. तर या कंटेनरचा फायदा एक असा होतो की कमी जागेमध्ये जास्त सामान बसतं. आता पहा यामध्ये मी 4 वेगवेगळ्या प्रकारचे धान्य ठेवलेले आहेत. मला याच्यासाठी 4 वेगवेगळे कंटेनर लागले असते आणि त्यासाठी जागाही जास्त गेली असती. त्यामुळे हा सेक्शन कंटेनर मला फार उपयोगी पडतो कमी जागेत जास्त सामान ठेवण्यासाठी. तसंच हा आता याचा एक उपयोग काय होतो माहिती आहे का? आता ठीक आहे आपण 4 डाळी एका वेळी नाही करणार, पण मोस्टली पहा आता याला 2 सेक्शन्स आहेत. तर यामध्ये मी तूर डाळ आणि मुगाची डाळ ठेवली आहे. थोडीशी संपत आलेली आहे कारण आता पुन्हा मला गावी जायचं, त्यामुळे मी सामान नाही भरलेलं. तर तूर डाळ आणि मुगाची डाळ. तर जनरली काय होतं, आपल्याला वरण करायचं असेल, आमटी करायची असेल, तर आपण तुरीची डाळ आणि मुगाची डाळ दोन्ही मिक्स करतो, पित्त होऊ नये नुसत्या तुरीच्या डाळीने म्हणून. तर आता मला कसं होतं, मग हे फार इझी पडतं. मी तूर आणि मूग ठेवलेलं आहे. एकच कंटेनर घेतला की पटकन मला तुरीची डाळ मुगाची डाळ दोन्ही मिळते, मिक्स करता येते. 2-2 कंटेनर उघडण्याचा त्रासही माझा वाचतो. आणि किती राहिलंय किती नाही शिल्लक हे सुद्धा मला व्यवस्थित लगेच समजतं. तर त्यामुळे मला सेक्शन कंटेनर थोडेसे आवडतात. ग्लासमध्ये निघाले तर ते सुद्धा मी जरूर घेईन, पण सध्या तरी हे प्लास्टिकमध्येच अवेलेबल आहेत आणि अगदी रिझनेबल आहेत. हा कंटेनर मी जवळच्या शॉपमधून घेतलाय. मला जर ऑनलाईन मिळाली प्राइस, मला जर ऑनलाईन मिळाला तर तुम्हाला याची प्राइस मी जरूर सांगेन, लिंक सुद्धा देईल. तर मैत्रिणींनो, वेगवेगळ्या किचन ऑर्गनायझर्सचा आज आपला व्हिडिओ होता. तर तुम्हाला यातला कोणता ऑर्गनायझर आवडला, कोणता आवडला नाही तेही सांगा. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. भेटू आपण पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.